चला, मी आज पहिल्यांदाच पाणीपुरी बनवणार आहे. खायचं मन केलं म्हणून त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतला. अर्धी वाटीला थोडं जास्त आहे. आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण मैदा वापरू शकता. माझ्याकडे मैदा अवेलेबल नव्हता, त्यामुळे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि असं मऊशीर पीठ मळून घ्यायचं. त्याला ओल्या कपड्याने झाकून ठेवायचं. मी इथे 2 बटाटे घेतले आहेत, मीडियम साईजचे. ते असे कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. 2 ते 3 पाण्याने ते व्यवस्थित धुवून घ्यायचे. इथे मी इंडक्शन ऑन केलं आणि आपले बटाटे उकडायला टाकलेले आहेत. बटाटा उकडेपर्यंत आपण इथे पाणीपुरीचं पाणी तयार करूया. त्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, मिरची, अद्रकचा तुकडा, थोडंसं जिरं आणि लिंबू. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि जिरे टाकून घेऊया आणि याची एक फाईन अशी थोडी पेस्ट करून घेऊया. त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे बघा, हे अशा प्रकारे मी काढून घेतलं आहे. एका चाळणीच्या सहाय्याने आपण त्यातलं पाणी वेगळं करणार आहोत. त्याच्यात पाणी टाकून आपण थोडं पाणी टाकून त्यातले पाणी वेगळं करायचं आहे. छान असं म्हणजे त्याचा जाडसरपणाचा जो मसाला असतो, ठेचा पण आपण त्याला बोलू शकतो, तो वेगळा झाला पाहिजे आणि त्याचं पाणी वेगळं झालं पाहिजे. त्यात मी अजून थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलं. हे अशा प्रकारे मी पाणी टाकलं. त्याच्यामध्ये तुम्ही मीठ, काळं मीठ, थोडासा पाणीपुरी मसाला आणि लिंबू आणि थोडासा चाट मसाला हे मिक्स करायचं. माझ्याकडून ती क्लिप डिलीट झाली आहे, त्यामुळे मी दाखवत नाही आहे. याच्यात पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला टाकायचा, त्याने चव खूप अप्रतिम येते. आणि आता आपण जे पीठ मळून घेतलेलं कणिक, त्याच्या मस्त अशा गोल गोल छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या, एकदम मस्त. हे बघा, अशा प्रकारे ते मी चाकूने कट करते. छोट्या छोट्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. हे बघा. आणि ह्या आता आपल्याला एकदम मध्यम साईजच्या लाटायच्या. जास्त जाडही नको, जास्त पातळही नको. मी पहिल्यांदाच बनवत आहे, त्यामुळे माझा थोडासा शेप बिघडला, पण खूप छान प्रकारे झाली पाणीपुरी. बघा, आपले बटाटे पण शिजले आहेत. आणि ही माझी पुतणी, ती मला मदत करत आहे सोलायला. हा माझा मुलगा, त्याला बटाटा फार आवडतो. एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवले आहे कढईमध्ये आणि आपण आता पुऱ्या तळायला घेणार आहोत. तर मी सुरुवातीला 2 पुऱ्या टाकून बघितल्या का नाही. मी ही रेसिपी पण बघूनच करते फर्स्ट टाईम. असे छान प्रकारे माझ्या पुऱ्या ज्या आहेत त्या फुगल्या आहेत. मस्त लाल होईपर्यंत आपण त्यांना तळून घेणार आहोत. हे बघा, किती छान अशा झाल्या. शेप थोडा बिघडला आहे, गोल नाही आला, पण टेस्टला छान आहे. हे आपण काढून घेऊया. ठीक आहे, बघा, हे आता या काढून घेऊया आपण. लाल झालेल्या आहेत मस्तपैकी. अशी ही आपली पाणीपुरी रेडी आहे. आमच्या इकडे पाणीपुरी म्हणजे बटाटा आणि कांदा टाकून देतात. या पाण्यासोबत आपण खायची. बघा, मी फोडून दाखवते कशी क्रंच आणि मस्त क्रिस्पी झाली आहे. माझ्या मुलालाही खूप आवडली. खूप छान आहे, तुम्ही ट्राय